नमस्कार मंडळी. तर आपला ट्रान्सफॉर्मेशन चातुर्मासला सुरुवात झालेली आहे. तर म्हटलं सगळं सुरू करण्याआधी तुम्हाला आधीची परिस्थिती दाखवावी, म्हणजे मलाही कळेल की जेव्हा चातुर्मास संपेल तेव्हा आधीच आणि नंतरच्या आपल्या परिस्थितीमध्ये काय फरक आहे. तर एकतर पायाची अवस्था तुम्हाला माहितीच आहे. हे बघा बरं, छान बेल्ट लावलेला आहे. सो ही पायाची अवस्था आहे, त्यामुळे खूप कार्डिओ किंवा व्यायाम आपण करू शकत नाही. बाकी वजन तुम्ही म्हणाल तर व्यवस्थित वाढलेलं आहे. 8 ते 9 किलो वाढले, कारण आपण एकाच जागी बसून आहोत 1.5 महिना. आपल्या डाव्या गुडघ्याच्या 3 सर्जरीज झाल्यामुळे त्यामुळे सूज दिसते तुम्हाला चेहऱ्यावर बघा, आणि खूप ड्राय आणि स्किन पण थोडी खराब झाली, केस असे पातळ झालेत थोडेसे. तर या सगळ्या गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत, चालू आहेत. आणि हे करत असताना आपल्याला आपल्या सगळ्या बाकीच्या गोष्टी म्हणजे 13-14 तासांचं शूटिंग, त्याच्याशिवाय आपलं हे युट्यूबचं शूटिंग आणि इतर सगळ्या गोष्टी सांभाळून आपल्याला आपलं ट्रान्सफॉर्मेशन चातुर्मास करायचं आहे. तर आज पहिला दिवस आहे. आजपासून सगळ्या गोष्टींची सुरुवात होणार आहे, म्हणून हा व्हिडिओ. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण व्यवस्थित आपलं जे स्किनचं रुटीन आहे आपल्या ठरल्याप्रमाणे ते सुरू करूया. चला दाखव. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण फेस पॅक पासून सुरुवात करणार आहोत. म्हणजे फेस पॅक जो आपण लावणार तो वाळला की आंघोळ करायची आपण, म्हणजे ठीक आहे. ते आपल्या चेहऱ्याचं साबण आहे असं आपण समजू. तर तुम्ही पूर्ण असं गच्च भरून ठेवलंय, बनवून ठेवलंय. साधारण एवढं घेतलंय मिक्सचर जे आपण बनवून ठेवलंय ते एका बोलमध्ये घेतलं. त्याच्याबरोबर आपल्याला दूध लागणार आहे. दुधामध्ये हे भिजवायचं. आता हे व्यवस्थित भिजवलंय. कन्सिस्टन्सी बघा. हे लावायचंय आता आपण चेहऱ्याला, ठीक आहे. केस व्यवस्थित बांधून घेतलेत. वॉश करायचे असतील आणि हे जर थोडंफार इथं वगैरे लागलं तर हरकत नाही, पण वॉश करायचे नसतील हेअर त्या दिवशी नको लावायला. त्याचे ब्रश वगैरे पण लावू शकता तुम्ही, ठीक. मी हातानेच लावते, म्हणजे व्यवस्थित लावता येतं सगळीकडे. आणि आयब्रोला लागलं तर रंगेल वगैरे असा काही प्रकार नाही आहे. प्युअर आयुर्वेदिक सगळे मिक्सचर्स आहेत. राहिलेलं मस्त हाताला लावून टाकायचं. हा खूप टॅन होतात आपले उन्हातून वगैरे, बाईक चालवताना असे सगळे टॅन होत असतात. त्यामुळे हाताला लावून टाकायचं सगळं राहिलेलं. मस्त कळेल तुम्हाला घासतानाच. फक्त पुढचे हात धुवून घेते, तोपर्यंत बाकीची कामं करायची, कारण आपल्याला टाइम मॅनेजमेंट पण आहे ना. तेवढ्याच वेळात ग्लो बघा, अनकट आहे पूर्ण. चांगला फरक पडतो. मी तुम्हाला त्याची रेसिपी पण देईन. चला तोपर्यंत पुढची कामं करूयात. आता हे सगळं वाळेपर्यंत सकाळची म्हणजे आपल्याला गरम पाणी थोडंसं प्यायला पाहिजे सकाळी सकाळी. त्यामुळे आपण ते थोडंसं गरम पाणी, कधी मीठ, हलकंसं पिंक सॉल्ट आणि लिंबू पिळून घेऊ शकता. कधी ब्लॅक कॉफी घेऊ शकता जर तुम्ही चहा कॉफी घेत असाल तर. पण मी आत्ता विचार करते की आता सध्याचं वातावरण बघतं की तुळशीचे थेंब, तुळशीचा जो रस असतो त्याचे 2 थेंब टाकून प्यावे असं. तर आज पहिलाच दिवस आहे, सो मी प्लेन गरम पाणी पिते. तर मित्रांनो, झालंय असं की सकाळी पाणी पित असताना सगळ्यात पहिला
अचानक ऍपची आठवण येण्याचा थॉट आलाय. तर म्हणजे हे असं मी आत्ता जे वाळवत होते, मला असं की तो फॅन माझा एक होता जो गिरनारच्या ट्रिपला गेलो होते तेव्हा कुठेतरी ट्रेनमध्ये वगैरे विसरलीये मी. आणि मला की तो एक आपण फॅन मागवूयात का छोटासा, म्हणजे असं पटकन वाळवायला उपयोगी होईल. तो थॉट आलाय म्हणजे आपण ऑर्डर करणार नाही का. आणि मग ऑर्डर करणार म्हणजे आपला नियम मोडणार. पण मग आपलं ठरलंय काय, ऑर्डर नाही केलं तर पैसे डब्यात ठेवायचे, मी इथंच ठेवले बघा. तर तो साधारण 400-450 पर्यंतचा येणारा फॅन आहे बरं का. नियम म्हणजे नियम, काय संपला विषय. अजिबात नियमाच्या पलीकडे जायचंच नाही आपण. आणि आता होतंय कसं, कधी कधी मी ऍक्च्युली सुट्टे पैसे इथे काढून ठेवलेत, कारण कॅशलेस इंडिया आहे ना सध्या, त्यामुळे मग सगळं ऑनलाईन होतं बऱ्याचदा. मग मी त्याच्यातून आणखीन एक असा म्हणजे आयडिया एक अशी काढली आहे की मी आता एक मोठा कागद ठेवणार आहे याच्यात. समजा असं काहीतरी मला डोक्यात आलं तर मी त्याच्यावर लिहून त्याची अमाऊंट पुढे लिहिणार आहे. कारण प्रत्येक वेळी तेवढी कॅश ह्याच्यामध्ये घालायला माझ्याकडे कॅश तर पाहिजे. सगळं ऑनलाईन होतं. झाली सकाळची सुरुवात, बघितलं असं होतं. नसतं ऍप डिलीट केलं किंवा नियम नसते ठरवले तर मी आता ऑर्डर केला असता फॅन आणि उद्यापासून असं वाळवत बसले असते. पण नाही, एवढे सूर्यप्रकाश येत आहे छान लाईट मध्ये, पीत पीत वाळताय, आत गरम पाणी जातंय, वरून गरम सूर्यप्रकाश येतोय. पण नाही. तर आता हे ऑलमोस्ट हळूहळू वाळेल. आता ते वाळेपर्यंत माझी जी बेसिक बाकीची कामं आहेत ती मी करणारच आहे. आणि तुम्ही तुमची कामं करू शकता हे होईपर्यंत. म्हणजे आपल्याला ह्याच्यासाठी बसून राहायची किंवा वेळ वाया घालवायची गरज नाहीये. जे मेंटली डोक्यात असतं आपल्या की बापरे आता पॅक लावलाय म्हणजे खूप वेळ जाणार वगैरे, तर असं काहीही नाहीये. तर हे होईपर्यंत माझी बाकीची कामं, शूटिंगला जायची तयारी, जे कपडे घालून जायचे ते सगळं व्यवस्थित काढून त्याची तयारी करून ठेवणार आहे. आणि पटकन आंघोळ करून येणार आहे. म्हणजे आंघोळ करून आले की पटकन आपला जो काय स्वयंपाक आहे, जर इथं बनवायचा असेल तर तेवढा गॅसवर चढवून पूजा करून घेता येईल. तर आंघोळ करताना मी जर रोज बेसनचं पीठ वापरणार आहे, कारण आपण केमिकल फ्री असं ठरवलं किंवा मिनिमम केमिकल्स असं म्हटलंय. तर बेसनचं पीठ आंघोळ करेन. ते साबण म्हणून असेल आपला, असं विचार करू आपण. कधी कधी आपल्याला वाटतं की स्क्रब पाहिजे बॉडीला, खूप अशी रफ होती आहे किंवा टॅन खूप जास्त झाली आहे, तर त्याच्यासाठी आपलं स्क्रब पण आहे जे घरगुती, ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हळूहळू या सगळ्या गोष्टी. आणि उठणं, इतर वेळी आपण उठण्याने पण आंघोळ करतो. सध्या 3 व्हेरिएशन्स आपल्याकडे आहेत. तर आज बेसनने आंघोळ करणार आहे. आता बेसनचं साधं पीठ आहे ते काय असं वेगळं लावून दाखवायची गरज नाही, कारण आपण हुशार आहोत. तुम्ही सगळे हुशार मंडळी आहात. तर मी बेसन वगैरे लावून आंघोळ करून येते. आंघोळ झालीये मस्तपैकी. आता पूर्ण आपण वॉश केलेलं आहे, तुम्ही बघू शकता व्यवस्थित निघतंय. तर आता आपल्याला मॉइश्चरायझर वापरायचं आहे. आता मी खरं तर खूप गोष्टी करणार आहे, पण सगळ्याच मी एका व्हिडिओमध्ये दाखवल्या तर मग तुम्ही ते नुसते बघत बसाल. करणार तर काय नाही, बरोबर ना. तर या आत्ता जो आपण पॅक लावला त्या पॅकची रेसिपी आणि हे सगळं मी तुम्हाला दाखवणार आहेच. पण त्यानंतर मी एक घरी मॉइश्चरायझर बनवलंय तुपापासून, त्याची रेसिपी पण मी तुम्हाला लवकरच दाखवणार आहे. पण आता ह्याच्यावरती जेव्हा मी हे तुपाचं, जे अगदी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आपण, तुपाचं मॉइश्चरायझर लावल्यानंतर काय होतंय ते पण मी तुम्हाला दाखवते. थोडंसं, अगदी थोडंसं, काही फार गरजच नाहीये. आणि अगदी तुपाचं आहे, तुम्ही बघू शकता. छान मॉइश्चराइज झालंय, सॉफ्ट. आणि तुम्हाला असं दिसतं बापरे किती ऑइली आहे किंवा काय. थोड्या वेळात ते नॉर्मल होते. 5 मिनिटात आपण बाकीचं आवरेपर्यंत. आणि मुख्य म्हणजे याच्यावरती जेव्हा सनस्क्रीन येईल, पण सनस्क्रीन कुठलं, केमिकल फ्री, घरी बनवलेलं, ते आल्यानंतर तर अगदी स्किन खूपच छान होते. आणि मी त्याच्यावर मेकअप सुद्धा लावल्यानंतर तो लेअर असल्यामुळे
कुठलंही केमिकल आपल्या स्किनमध्ये जाणार नाही आहेत आणि दिवसभर टिकतो. खूप जणांचा प्रश्न, अरे बापरे त्याच्यावरती मेकअप टिकेल का वगैरे, सगळं तुम्हाला हळूहळू दाखवणार. जसं मी म्हणाले, एकाच व्हिडिओमध्ये दाखवलं तर तुम्ही फक्त व्हिडिओज बघत बसाल नाही का, कारण खूप गोष्टी करणार आहोत आपण. सो स्टे ट्यून. आज आपण फक्त दाखवलेलं आहे की आपण या चातुर्मासामध्ये केमिकल फ्री आयुष्य जगण्यासाठी सकाळचा साबण बदललेला आहे. तो कशा बदलात केला आपण, तो एक फेस पॅक बनवला पूर्णपणे आयुर्वेदिक, जो आपल्याला आपल्या आयुर्वेदिक डॉक्टरांनी दिलेला आहे, जे पुण्याचे डॉक्टर आहेत, शिंदे डॉक्टर म्हणून, दत्तात्रय शिंदे, आणि ते भारतीय हॉस्पिटलला असतात पुण्यात. शिवाय ते आपल्या फाउंडेशनमध्ये सुद्धा कार्यरत आहेत. त्यामुळे त्यांनी अगदी ऑथेंटिक रेसिपी आपल्याला दिलेल्या आहेत. त्या स्वतः समाजसेवेसाठी आणि या आयुर्वेदिक आयुष्यासाठी पूर्णपणे समर्पित आहेत. तर तुम्ही कुणी जर त्यांना ओळखत असाल, तुम्हाला कळलंच असेल की ती व्यक्ती किती पॉझिटिव्हली आणि आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन किती वेगळा आहे. सो अशा एका पॉझिटिव्ह आणि चांगल्या माणसाकडून, व्यक्तीकडून मिळालेली रेसिपी आपण वापरतो आहे आपल्या स्किनसाठी. आणि ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे याच्यावरती कुठल्याही प्रकारचा डाऊट घेण्याची गरजच नाहीये. सो याची रेसिपी तुम्हाला हवी आहे का? तुम्ही माझ्याबरोबर हा नियम फॉलो करणार आहात का? हे कमेंटमध्ये सांगा, तरच मी लवकर रेसिपी देईन तुम्हाला. थँक्यू.